2024 विधानसभा निवडणूक होऊ घातली असताना गेले 25-30 वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीचं काम करतोय आणि गेल्या 20 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक आहे आणि 2 वर्षापूर्वी मी या नाशिक महानगरपालिकेचा भारतीय जनता पार्टीचा सभागृह महापालिकेचा सभागृह नेता म्हणून चांगलं काम या शहरात उभं केलंय। पण आता ह्या 8-10 दिवसापूर्वी मी कुठेतरी गणेश गीते हे माझ्या मते आघाडीचे उमेदवार आहे, त्यांचा नातेवाईक असल्याचा संशय घेऊन समोरील भारतीय जनता पार्टीचेच आमच्याच पार्टीचे उमेदवार राहुल ढिकले यांनी पोलिसांशी संगनमत करून माझ्यावर गेल्या 8 दिवसापूर्वी तडीपारीच्या ज्या 400 नाव आले त्याच माझं तडीपारीत नाव टाकलं। त्यानंतर मी कड साहेबांना फोन केला आणि त्यांना विचारलं का साहेब, गेल्या 10 वर्षात माझ्यावर कुठल्या प्रकारची एक एनसी नाही आणि मला ही ऑर्डर मध्ये नाव आलं कसं। तर दुसऱ्या दिवशी एसीपी साहेबांनी त्यांचा पीए माझ्या घरी पाठवला। त्यांनी त्यांच्या पीए कडे सगळी यादी दिली, त्याच्यात भाऊ मला व्हॉट्सअप कॉल करायला लावला आणि तुमचं नाव नाही आणि ती ओरिजिनल नाव नसलेली यादी माझ्या हातात दिली। त्यानंतर काल संध्याकाळी पुन्हा एकदा 7 दिवसाची तडीपारीची ऑर्डर माझ्या हातात दिली। मला एक कळत नाही का कुठलाही 10 वर्षात एक एनसी नसलेल्या व्यक्तीला तुम्ही तडीपारीची ऑर्डर देऊ शकता का। फक्त भारतीय जनता पार्टीचं सरकार आपल्या ह्या सत्तेचा दुरुपयोग करून गणेश गीतेंच्या कार्यकर्त्यांना, समाजातील कार्यकर्त्यांना, जे काम करतात त्या कार्यकर्त्यांना त्रास देण्याचं काम काही अशाही ऑर्डर ह्या समोरच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी केलाय का त्यांना नोटीस दिल्या, त्यांच्यावर एकही गुन्हा आतापर्यंत दाखल नाही। जे गणेश गीतेंचं काम करताय, मी तर भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक आहे, मी तर कुठल्याही प्रक्रियेत नाही, कुठल्याही तुम्हाला प्रचारात नाही कुठल्याही, तरी माझी ऑर्डर काढली, मी आज ते दाखल केलंय आणि जे साहेबांनी त्या डीसीपी साहेबांची नोटीस काढली आणि उद्या हजर त्यांना राहायला लावले। मला एक कळत नाही का राहुल ढिकले सारखा एक भारतीय जनता पार्टीचे आमदार असताना त्यांची परिस्थिती खराब झाली, त्यांच्या पायाखालची वाळू सरकली, अशी परिस्थिती निर्माण झाली। 5 वर्षात मग आपण भारतीय जनता पार्टीचे आमदार असताना काय काम केलं, काय ही परिस्थिती निर्माण झाली, हा मुद्दा माझा खरा आहे, हा मुद्द्यावर मला खरं बोलायचं आहे। आणि भारतीय जनता पार्टीचे 15-20 नगरसेवक, भारतीय जनता पार्टीच्या संघटनेतले कुठलेही कार्यकर्ते, कुठलेही पदाधिकारी तुमचं काम का करत नाही याचं आत्मपरीक्षण प्रथमतः राहुल ढिकले यांनी करावं। मी भारतीय जनता पार्टीतच राहणार आहे, भारतीय जनता पार्टीचाच नगरसेवक आहे, भारतीय जनता पार्टीचाच कार्यकर्ता म्हणून राहणार आहे। भारतीय जनता पार्टीला कुठल्या प्रकारचा माझा विरोध नाही पक्षातला, पण व्यक्ती म्हणून मी या ठिकाणी विरोध करतोय। पण म्हणणं मी गणेश गीतेचा प्रचार करतोय ना राहुल ढिकलेचा प्रचार करतोय, हे मला खरा हा मुद्दा पुरून काढायचा आहे। मी दोन्ही मतदारसंघामध्ये जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत, फारंदेताई असो, सीमाताई असो, यांचा मी प्रचार करतोय। त्यांनी केलेला चूक, मी सभागृह नेता असताना 15 कोटीचे कामं मंजूर केली। भारतीय जनता पार्टीचा आमदार, भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक, सभागृह नेत्याची जे प्रभागामध्ये मंजूर केलेले कामं कॅन्सल रद्द करण्यासाठी आयुक्ताची भेट घेतो, ही खऱ्या अर्थाने मला म्हणजे निषेध करावा वाटतो राहुल ढिकलेंवर। असं चुकीचं काम पूर्ण नाशिक पूर्व मध्ये या ठिकाणी राहुल ढिकलेंनी केलं आहे। त्यामुळं कुठंतरी कमलेश बोरखेला त्रास देण्याचं काम या नोटिसाच्या माध्यमातून त्यांनी केलंय। मी या सर्व गोष्टीचा निषेध करतो।